पत्रकार संरक्षण समितीचे राज्यस्तरीय पत्रकार संमेलन वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे 17 ऑगस्ट रोजी संपन्न झाले। राज्यभरातील ग्रामीण भागातील बहुतांशी पत्रकारांच्या उपस्थितीत अतिशय भारलेल्या वातावरणात हे संमेलन पार पडले। याप्रसंगी ग्रामीण कष्टकरी पत्रकारांच्या मूलभूत मुद्द्यांवर ठरावात राज्य शासनाकडून त्यांच्या माहिती विभागाकडून सातत्याने दुर्लक्षित व असुरक्षित राहिलेल्या ग्रामीण पत्रकारांना उपेक्षेचे आयुष्य जगावे लागत आहे। आमच्या मूलभूत मागण्या आजपर्यंत आलेल्या कुठल्याही सरकारने समजून घेतला नसल्याने आता पुन्हा आमच्या न्यायासाठी हा आमचा हक्काचा लढा आम्हाला तीव्र करावा लागेल असा सूर दिवसभरात झालेल्या चर्चेत दिसून आला। वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या यात्री निवास बापूकुटीच्या परिसरात पत्रकार संरक्षण समितीचे राज्यस्तरीय संमेलन पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे हे या पत्रकार संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते। या प्रसंगी आमदार राजेश बकाने यांनी पत्रकारांच्या संमेलनाबद्दल मला आनंद होतोय, आपल्या वर्धा नगरीत प्रशस्त पत्रकार भवनासाठी 50 लाख मदत निधी देणार असा शब्द दिला। तर आमदार सुमित वानखेडे यांनी ग्रामीण पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर त्यांच्या निवास व्यवस्था व्हावी यासाठी विधिमंडळात मी मुद्दे मांडेल, त्यासाठी झटेल असे सांगितले। माजी खासदार रामदान तडस यांनी पत्रकार भवन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितले। या राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे प्रास्ताविक विदर्भ अध्यक्ष रवी घुगे यांनी केले, तर सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले, तर राष्ट्रीय कीर्तनकार गजानन भोरे यांनी सर्वांचे आभार मानले।